नमस्कार मित्रांनो, मी गोविंद देशमुख. गोकृपा अमृत शेती पद्धतीमध्ये आज गोकृपा अमृतचे जनक गोपालभाई सुतारिया आणि आपल्या सर्वांचे लाडके माजी गुरु निवृत्ती पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे गोकृपा अमृत शेती पद्धतीचा अवलंब करत आहोत, त्यामध्ये आपण किंवा मागील 7 वर्षापासून आपण हे गोकृपा अमृत पद्धती चालू आहे. त्या शेतीमध्ये आज आपण कांदा या पिकासाठी शेण स्लरी तयार करणार आहोत. या शेण स्लरीमध्ये आपण गोकृपा अमृत बनवून घेतले अगोदर 500 लिटर, आणि या 500 लिटरमध्ये 7 दिवसाच्या नंतर याच्यात आपण टाकलं 20 ते 25 किलो शेण. तर हे 25 किलो शेण टाकल्यानंतर पुन्हा आपण याला 4 ते 5 दिवस ठेवणार आहे. आणि हे या कांदा पिकाला पाणी दिल्याच्या नंतर ज्यावेळेस जमिनीमध्ये ओलावा असेल, त्यामध्ये ओलावा असल्याच्या नंतर आपण या जमिनीमध्ये टाकणार आहोत, की कुठल्याही प्रकारची दुसरं टाकण्याची गरज पडणार नाही. याचे रिझल्ट पण खूप अप्रतिम मिळाले आपल्याला. मागच्या वर्षी पण आपण काही प्रमाणात टाकलं होतं, पण रिझल्ट खूप चांगले भेटले. कुठल्याही प्रकारचं केमिकल टाकण्याची गरज नाही आणि एकदम सोपं पद्धतीनं, फक्त थोड्याशा बेजाऱ्या टाकण्यासाठी होतील, बाकी काही अडचण जाणार नाही. तसंच आपण आपल्या आंब्या बागेसाठी पण आपण 800 झाडांना 800 लिटर गोकृपा अमृत मध्येच शेण स्लरी करणार आहोत या बारीनं आता. तर ही आज प्रोसेस शेण टाकू आणि हिला कमी जास्त 5 दिवसानंतर आपण ही शेण स्लरी आपण आंबा बागेसाठी वापरणार आहोत. धन्यवाद.